बातमीपत्रात आता पाहूयात गल्लीपासून ते दिल्लीपर्यंतच्या ताज्या घडामोडींचा धावता आढावा। मराठ्यांना कमजोर समजू नका, आमचा जोर कुठेच कमी झालेला नाही। आम्हाला आरक्षण द्या, आमच्यावर अन्याय करू नका। आम्ही एकटेच 50 ते 55% आहोत। कायदा सुव्यवस्था बिघडू द्यायची नाही। आम्ही संयम ठेवतो आहोत, आमचा नाईलाज होऊ देऊ नका, असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला दिला आहे। दरम्यान मनोज जरांगे पाटील पुढे बोलताना म्हणाले, सर्व ओबीसी नेते एक झाले असून ते मराठ्यांना त्रास देत आहेत। कुणाला काय बोलायचे हे सर्वांना सांगितलं गेलं आहे। छगन भुजबळ यांना दुसरं काही नसून ते मराठा समाजाच्या विरोधात वातावरण करण्याचा प्रयत्न करत आहेत, पण आमचा संयम सुटू देऊ नका, असं जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे। मनोज जरांगे पाटील म्हणाले की पुन्हा पुन्हा आमच्यावर अन्याय केला तर घरादारातील मराठा समाज पेटून उठल्याशिवाय राहणार नाही, असं म्हणत मनोज जरांगे पाटील यांनी राज्य सरकारला पुन्हा एकदा इशारा दिला आहे। मराठा समाजाचा नाराजीचा रोष सरकारला परवडणारा नाही। आम्ही एकटेच केवळ 70% असल्याचा दावा जरांगे यांनी केला आहे। बीड, लातूर, अहमदनगरमध्ये मराठा समाजाला तुम्ही त्रास देत आहात हे सर्व आम्हाला कळत आहे, मात्र सध्या मी शांत बसलो आहे। आम्हाला कायदा सुव्यवस्था बिघडू द्यायची नाही, त्यामुळे आम्ही शांत बसलो आहोत। मराठा समाजाला कमजोर समजू नका, असा इशारा देखील मनोज जरांगे पाटील यांनी दिला आहे। आम्ही संयम ठेवला आहे, मात्र आमचा नाईलाज होऊ देऊ नका, असं देखील जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे। मुंबईत ऐतिहासिक वानखेडे स्टेडियमवर जवळपास 4 पट अधिक प्रेक्षक क्षमता असणारे नवे आणि अत्याधुनिक स्टेडियम बांधण्याच्या चर्चेला सुरुवात झाली आहे। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी विधान भवनात आयोजित क्रिकेटपटूंच्या सत्कार समारंभात यासंबंधीचे सूतोवाच केलं आहे। मुंबईत ऐतिहासिक वानखेडे स्टेडियम आहे, पण आता मुंबईला 1 लाखांहून अधिक क्षमतेच्या नव्या स्टेडियमची गरज आहे, असंही ते म्हणाले। त्यांच्या या विधानामुळे मुंबईकरांना एक नवे कोरे स्टेडियम मिळेल, असा दावा केला जात आहे। भारताने T20 क्रिकेट विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात बलाढ्य दक्षिण आफ्रिकेचा पराभव केला। हा विजयी संघ गुरुवारी मायदेशी परतला। त्यांचे मुंबईत जल्लोषात स्वागत करण्यात आले। त्यानंतर शुक्रवारी या संघातील रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव, यशस्वी जयस्वाल, शिवम दुबे या महाराष्ट्राच्या 4 खेळाडूंचा विधान भवनात आयोजित दिमाखदार कार्यक्रमात सत्कार करण्यात आला। यावेळी बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईला एका नव्या स्टेडियमची गरज असल्याचं स्पष्ट केलं। मुंबईला आता एका मॉडर्न स्टेडियमची गरज आहे, एक असे स्टेडियम जिथे अधिकाधिक प्रेक्षक बसण्याची व्यवस्था असेल, असंही ते म्हणाले। मुंबईला आता वानखेडेपेक्षा एका मोठ्या स्टेडियमची गरज आहे। वानखेडे स्टेडियम ऐतिहासिक असल्याचं मला माहीत आहे, पण आता मुंबईला 1 लाखांपेक्षा जास्त क्षमतेच्या नव्या स्टेडियमची गरज आहे। सरकार आगामी काळात असे स्टेडियम बांधण्याचा प्रयत्न करेल, असंही फडणवीस यावेळी म्हणाले। यावेळी फडणवीस यांनी नवे स्टेडियम बांधण्याविषयी कोणत्याही कालबद्ध कार्यक्रमाची घोषणा केली नाही, पण त्यांच्या विधानामुळे सरकार मुंबईत नवे स्टेडियम बांधण्यासाठी गंभीर असल्याचं स्पष्ट झालं आहे। लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी शनिवारी दुपारी 1च्या सुमारास अहमदाबादला पोहोचले। राहुल यांच्या आगमनापूर्वीच विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी त्यांचा पुतळा जाळला। संसदेत राहुल यांच्या कथित हिंदुत्वविरोधी वक्तव्याविरोधात दोन्ही पक्षांचे कार्यकर्ते निदर्शने करत आहेत। पोलिसांनी हिंदू संघटनेच्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं आहे। या आंदोलनादरम्यान राहुल अहमदाबादमधील काँग्रेस कार्यालयात पोहोचले। राहुल म्हणाले, अयोध्येतील लोकांमध्ये भाजपबद्दल प्रचंड राग आहे। लोकांची घरे, दुकाने पाडली, आजपर्यंत नुकसान भरपाई मिळालेली नाही। अयोध्येतून विजयी झालेल्या खासदारांनी मला सांगितलं की नरेंद्र मोदींना वाराणसीतून नव्हे तर अयोध्येतून लढायचं होतं, पण तिथल्या 3 सर्वेक्षणकर्त्यांनी अयोध्येतून निवडणूक लढवली तर तुमचा पराभव होईल आणि तुमची राजकीय कारकीर्द संपुष्टात येईल, असं सांगितलं। काँग्रेस खासदार म्हणाले, वाराणसीमध्ये आमच्याकडून छोटीशी चूक झाली, अन्यथा आम्ही तिथेही जिंकलो असतो। 1 लाख मतांनी PM मोदींचा विजय म्हणजे हे थोडक्यात विजयी झालंय। शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे खासदार निलेश लंके यांच्या नेतृत्वात महाविकास आघाडीच्या वतीने अहमदनगर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात येत आहे। सलग दुसऱ्या दिवशी देखील हे आंदोलन सुरू आहे। दुधाला आणि कांद्याला योग्य भाव मिळावा अशी मागणी या आंदोलनाच्या माध्यमातून करण्यात आली आहे। कालपासून या आंदोलनाला सुरुवात झाली असून खासदार निलेश लंके यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोरच मुक्काम ठोकला आहे। मात्र अद्याप प्रशासनाच्या वतीने या आंदोलनाची दखल घेतलेली नाही। निलेश लंके यांनी खासदार झाल्यानंतर केलेले हे पहिलेच आंदोलन असून कांद्याच्या माळा गळ्यात घालून त्यांनी आंदोलनाला सुरुवात केली। या आंदोलनाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात शेतकरी देखील जोडले गेले आहेत। इतकेच नाही तर जोपर्यंत मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याचा इशारा देखील खासदार निलेश लंके यांनी दिला आहे। या आंदोलनात 500 ते 1000 गायी आणि शेळ्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर घेऊन येणार असल्याचा इशारा देखील खासदार निलेश लंके यांनी दिला आहे। तसेच आपण जिल्हाधिकारी कार्यालयासमोर झोपड्या टाकू, असंही त्यांनी म्हटलं आहे। आंदोलकांनी आपल्या निवेदनात म्हटलं आहे की राज्यातील कांदा आणि दूध उत्पादक शेतकरी योग्य भाव न मिळाल्यामुळे आर्थिक संकटात सापडला आहे। दुधाचे भाव गेले वर्षभर सातत्याने कोसळत आहेत। दुधाला किमान 40 रुपये भाव देण्याची मागणी शेतकरी गेल्या कित्येक दिवसांपासून करत आहेत। दुधाला मिळणाऱ्या सध्या भावामध्ये दूध उत्पादक शेतकऱ्यांचा उत्पादन खर्चही त्यातून निघत नाही। यामुळे राज्यातील शेतकरी मेटाकुटीला आलेले आहेत। सरकारने दुधाला अनुदान देण्याची घोषणा केली, पण अनुदानासाठीच्या जाचक अटी आणि शर्तींमुळे शेतकऱ्यांना त्याचा लाभ मिळत नाही।
केंद्र सरकारने नुकताच 10,000 टन दूध पावडर आयात करण्याचा निर्णय घेतला. ही आयात करमुक्त असल्यामुळे दूध उत्पादकांना त्याचा मोठा फटका बसणार आहे, असंही या निवेदनात नमूद करण्यात आलंय. पुण्याच्या मध्यवर्ती भागात दारूच्या नशेत एका ड्रायव्हरने दारू पिऊन गाडी चालवत असताना एका महिला पोलीस अधिकारी आणि त्याच्या सहकाऱ्यांनी त्यास अडवलं आणि विचारणा केली. यावेळी चालकाने थेट सहाय्यक पोलीस निरीक्षक दर्जाच्या महिला पोलिसांच्या अंगावर पेट्रोल ओतून त्यांना पेटवून देण्याचा धक्कादायक प्रयत्न केला. विश्रामबाग पोलीस ठाण्याच्या हद्दीत फरासखाना वाहतूक कार्यालयासमोर शुक्रवारी रात्री 10 वाजण्याच्या सुमारास ही गंभीर घटना घडली. संशयिताने लायटर उलटे धरल्याने ते पेटू शकले नाही आणि अनर्थ टळला. मद्यपान करून वाहन चालवण्याविरोधात पुणे शहरात सुरू असलेल्या कारवाई दरम्यान ही घटना घडली. पोलीस आयुक्तांच्या आदेशानुसार मद्यपान करून वाहन चालवणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. वाहनांची तपासणी आणि गुन्हेगारांवर दंडात्मक कारवाई करण्यासाठी नाकाबंदी करण्यात येत आहे. विश्रामबागमध्ये अशाच एका कारवाई दरम्यान अधिकाऱ्यांनी एका मद्यधुंद चालकाला तपासणीसाठी रस्त्यावर थांबवलं. यावेळी संबंधित चालक आणि पोलिसांमध्ये जोरदार वादावादी झाली. रागाच्या भरात चालकाने अधिकाऱ्यांवर पेट्रोल टाकलं आणि लायटरने त्यांना पेटवण्याचा प्रयत्न केला. सुदैवाने लायटर चुकीच्या पद्धतीने धरल्याने तो पेटला गेला नाही, त्यामुळे संभाव्य अनर्थ टळला. पोलिसांनी त्वरित चालकाला ताब्यात घेऊन त्याच्यावर गुन्हा दाखल करत अटक केली. याबाबत विश्रामबाग पोलीस पुढील तपास करत आहेत. ड्रंक अँड ड्राईव्ह कारवाईसाठी रात्रीच्या वेळेस पोलिसांकडून कडक करण्यात आलेल्या ठिकठिकाणी रात्रीच्या वेळेस पोलिसांचा बंदोबस्त सध्या दिसून येत आहे. पुण्यात एका महिला पोलिसांच्या अंगावर पेट्रोल ओतून त्यांना पेटवून देण्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. यावरून राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी संताप व्यक्त केला आहे. गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना उद्देशून सुप्रिया सुळे यांनी एक ट्विट केलं आहे. पोलिसांवर हात टाकेपर्यंत गुन्हेगार या राज्यात निर्डावले आहेत. गृहमंत्री महोदय, ही परिस्थिती अतिशय गंभीर होत चालली आहे, असंही त्या म्हणाल्या. सुप्रिया सुळे यांनी या घटनेबद्दल आपली प्रतिक्रिया देत लिहिलं आहे की राज्यातील कायदा सुव्यवस्थेचा पुरता बोजवारा उडाल्याचं चित्र आहे. गुन्हेगारांना कायद्याचा धाकच उरला नाही. पुण्यातील प्रचंड वर्दळीच्या फरासखाना पोलीस ठाण्याच्या जवळच एका महिला पोलीस कर्मचाऱ्याला अंगावर पेट्रोल टाकून जिवंत जाळण्याचा प्रयत्न झाल्याची घटना घडली आहे. ड्रंक अँड ड्राईव्हची कारवाई सुरू असताना ही घटना घडली. हे कृत्य अतिशय संतापजनक आहे. थेट पोलिसांवर हात टाकेपर्यंत गुन्हेगार या राज्यात निर्ढावले आहेत, असा हल्ला त्यांनी चढवला आहे. तसेच एकीकडे अशा घटनांमुळे पोलीस दलाच्या मनोधैर्यावर विपरीत परिणाम होत असून सर्वसामान्य माणूस भीतीच्या सावटाखाली जगतो, ही सत्य परिस्थिती आहे. गृहमंत्री महोदय, पुण्यातील कायदा सुव्यवस्थेची स्थिती दिवसेंदिवस गंभीर होत आहे. पोलिसांवरील हल्ला ही अतिशय गंभीर बाब आहे. या प्रकरणी तातडीने कठोर कारवाई करण्याचे आदेश आपण द्यावेत, अशी मागणी सुप्रिया सुळे यांनी केली आहे. इंडियन क्रिकेट टीमला 11 कोटी देण्याची गरज नव्हती, असं मत विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी व्यक्त केलं. तसेच सभागृहात दुष्काळाबाबत मुख्यमंत्री शिंदे यांनी खोटी माहिती दिली. दुष्काळात 15,000 कोटी दिल्याचं त्यांनी खोटं सांगितलं, असा दावा वडेट्टीवार यांनी केला आहे. प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी आज विविध विषयांवर भाष्य केलं. ते म्हणाले, दुष्काळात 15,000 कोटी दिल्याचं त्यांनी सांगितलं. खोटा नॅरेटिव्ह त्यांनी सेट केला. आमच्याकडे 4,600 कोटी दिल्याचे पुरावे आहेत. त्यांनी राजीनामा दिला पाहिजे. खोटे बोलून मते घ्यायचा त्यांचा धंदा आहे. मात्र शेतकऱ्यांच्या बाबतीत तरी त्यांनी हे पाप करू नये. त्यांनी समोर यावं. आम्ही सामना करायला तयार आहोत, असे आव्हान वडेट्टीवार यांनी केलं आहे. तसेच वर्ल्ड कप जिंकल्यानंतर टीम इंडियाला भरपूर पैसे मिळाले. ऑस्ट्रेलियाचा संघ जिंकला असता तर खेळाडू सरळ घरी गेले असते. मात्र आपल्याकडे भारतात क्रिकेटसाठी उत्साह असतो. त्यांच्या भावनांचा मान राखत मुख्यमंत्र्यांनी बक्षीस घोषित केलं असेल. मात्र निवडणूक तोंडावर आल्याने तिजोरी रिकामी केली जात आहे. ते प्रमुख महाराष्ट्राचे खेळाडू होते, त्यांना 1 कोटी दिले ते ठीक होते. मात्र उर्वरित खेळाडूंना 11 कोटी देण्याची गरज नव्हती. ते देशासाठी खेळतात, पैशासाठी खेळत नाहीत. मग स्वतःची पाठ थोपटवण्यासाठी खेळाडूंना पैसे दिले गेले, असं मत वडेट्टीवार यांनी व्यक्त केलं. हाथरस दुर्घटनेनंतर भोलेबाबा पहिल्यांदाच पुढे आला. ANI या वृत्तसंस्थेला दिलेल्या निवेदनात तो म्हणाला, 2 जुलैच्या घटनेनंतर खूप दुःखी आहे. मला आणि आमच्या सत्संगाला या कठीण काळात मात करण्याची शक्ती द्या. शासन आणि प्रशासनावर सर्वांचा विश्वास असायला हवा. गैरप्रकार करणाऱ्यांना सोडलं जाणार नाही, असा विश्वास आहे. आमची समिती मृतांच्या कुटुंबियांना आणि जखमींना मदत करेल. बसपा प्रमुख मायावती यांचे हाथरस घटनेवर पहिले वक्तव्य आले आहे. त्या म्हणाल्या, बाबा भोलेसह जे दोषी असतील त्यांच्यावर कठोर कारवाई झाली पाहिजे. येथे हाथरस अपघातातील मुख्य आरोपी देवप्रकाश मधुकर याला अटक करण्यात आली आहे. दिल्लीतील नजफगड उत्तमनगर दरम्यानच्या रुग्णालयात त्याने पोलिसांसमोर आत्मसमर्पण केलं. खुद्द भोलेबाबाच्या वकिलाने याला दुजोरा दिला आहे. UP पोलिसांनी त्याच्यावर 1 लाख रुपयांचं बक्षीस जाहीर केलं होतं. त्याचवेळी भोलेबाबाच्या सत्संगानंतर झालेल्या चेंगराचेंगरीचा प्राथमिक तपास अहवाल समोर आला आहे. निष्काळजीपणा आणि गलथान कारभारामुळे ही चेंगराचेंगरी झाल्याचं सांगण्यात आलं आहे. परिस्थितीचे आकलन करण्यात अधिकारी अपयशी ठरले.
जिल्ह्यातील प्रमुख अधिकाऱ्यांसह 19 जणांचे जबाब घेण्यात आले आहेत. आतापर्यंत मिळालेले पुरावे आयोजक दोषी असल्याचं सिद्ध करतात. आग्रा झोनचे अतिरिक्त पोलीस महासंचालक अनुपम कुलश्रेष्ठी हे एसआयटीचे प्रमुख आहेत. हाथरस चंगराचंगरी प्रकरणाचा तपास 3 सदस्यीय एसआयटी करत आहे. सविस्तर तपास अद्याप सुरू असून त्याचा अहवाल शासनाला सादर करण्यात येणार आहे.